कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या बायकोला लावायचं कुंकू चक्क भावना मॅडमच्या कपाळी लागलं। काय होतंय? म्हणजे अपघात होता, योगायोग होतं का आणखी काही? देवा, तुला काही सुचवायचं होतं काय आता? नाही, तसं असेल तर प्लीज मला स्पष्ट बोल। खूप म्हणजे खूप उपकार होतील, पण जे काय झालं छान भारी होता। मला आयुष्यभर फक्त असंच भावना मॅडमच्या कपाळावर कुंकू लावायचंय, बस। बाकी काही नकोय मला। देवा, खरं खरं सांग मला, हा तू पाठवलेला संकेतच होता ना? हो ना? मला माहिती आहे तो संकेतच असणार, कारण त्याच्याशिवाय असं सगळं काही घडलंच नसतं, हो ना? अरे बघ बघ जरा, साखरपुडा झालाय तुझा। ह्या अंगठी मागे एक जबाबदारी आहे, ती निभवायला शिक। पण आई, आईला जेव्हा कळेल की माझं भावना मॅडमवर प्रेम आहे, तेव्हा ती समजून घेईल ना? मला तरी वाटतंय घेईल समजून। आई माझं असं मन नाही मोडणार, आणि मीच पटवून देईन ना तिला। सिद्धू, तुला फक्त आता घरातल्यांना जाऊन सांगायचंय की तुला पूर्वीशी लग्न करायचं नाहीये, आणि काही करून हे लग्न थांबायचंय, बस। फक्त आईच्या इच्छेसाठी मी पूर्वीशी लग्न करणं हा माझ्यावर, पूर्वीवर आणि भावना मॅडमवर पण अन्याय आहे। मी जर माझं प्रेम भावना मॅडमना व्यक्तच करू नाही शकलो तर माझ्या प्रेमावर पण अन्याय आहे। जर मला पूर्वीशी लग्न नाही करायचंय, पूर्वीला माझ्याशी लग्न नाही करायचं, तर मग काय चाललंय हे सगळं? बस। आता घरातल्यांना किती फोर्स करू दे किंवा आईची किती इच्छा असू दे, मी पूर्वीशी लग्न करणार नाही। माझं लग्न फक्त आणि फक्त भावना मॅडमशीच होणार। येस सिद्धू, असाच होणार आहे। आणि भावना मॅडम तर एवढ्या चांगल्या आहेत ना की एकदा त्यांचा स्वभाव आईला कळला ना की आई पण खुश होईल। थोडा वेळ लागेल, पण हळूहळू भावना मॅडम घरातल्या सगळ्यांचं मन जिंकतील, बघ। सिद्धू, तुला फक्त उद्या काही करून घरातल्यांना सगळं सांगायचंय की तुला पूर्वीशी लग्न करायचं नाहीये, कारण तुझा भावना मॅडमवर प्रेम आहे। हे घ्या। अगं एवढी मोठी घोडी झालीस तू, आणि अजून अक्कल नाही आली तुला? अवलक्षणी कुठली? काय पण बाई आहे, सुहासिनींच्या कार्यक्रमात हिचं काय काम येते? हिला नाही, निदान हिच्या आईला तरी कळायला नको का? हो ना, लग्नाच्या दिवशीच नवरा मेला म्हणजे हिच्या पत्रिकेतच दोष असणार। माहिती आज किती काय काय घडलं, आणि त्या सगळ्यात नंतर मी घरी आले तर तुम्ही पण इथे नाही। तुमची खूप आठवण येते हो। भावना, येऊ का ग? हो, ये ना। झोपली नव्हतीस ना? नाही। काही नाही अगं, जे काही झालं त्यामुळे तू डिस्टर्ब झालीस का?
मी आईंना म्हटलं होतं की मी जरा वेळ थांबते तिच्याकडे, पण आई नाही म्हणाल्या म्हणून आले नाही. पण खरं सांगू, मला राहवलंच नाही म्हणून तुला बघायला आले. अगं वहिनी, मी ठीक आहे आता, आणि लोकांच्या बोलण्याची आता सवय झाली आहे मला. नाही वाटत मला त्याचं काही. ही लोक पण ना बोलताना काही विचारच करत नाही. आपल्या बोलण्याने समोरच्याला काही वाईट वाटेल याचा सुद्धा विचार येत नाही त्यांच्या मनात. बोलून झाल्यावरही काही वाटत नाही त्यांना. पण मी मात्र रागवली तुझ्यावर. का म्हणजे सतत आपलं सगळं मनात दाबून टाकायचं, एकटं एकटं सहन करायचं, मी ठीक आहे असं सतत भासवायचं. का म्हणून आणि कशासाठी आणि कोणापासून लपवतेस हे सगळं? माझ्यापासून, आईंपासून. तुझ्या मनात काय चाललंय हे कळत नाही आम्हाला असं वाटतंय तुला? बाई, आम्ही पण हक्काच्या वाटत नाहीत की काय तुला आता? तसं नाही ग, पण मी अशी बिनलग्नाची या घरात राहते त्याचा गिल्ट येतो मला. अगं भावना, असं का बोलतेस तू? मग काय बहिणी, मला असं वाटणारच ना. खायला खार आणि भुईला भार. मला माहितीये दादाला आणि हरीशला मी असं बिन लग्नाचं या घरात राहिलेलं आवडत नाही, आणि आता त्यात माझ्या बरोबर आनंदी आहेत. त्यांच्या नजरेत येत असेल. नजरेत येतं म्हणजे आलं तर आलं. त्यांची जहागीरदारी आहे. जेवढं घर त्यांचं आहे ना तेवढंच तुझंही आहे. जेवढा त्यांचा हक्क आहे या घरावर तेवढाच तुझाही आहे. आणि मी तर म्हणते जानूचाही तेवढाच हक्क आहे. मुली म्हणजे परक्याचं धन वगैरे हे सगळं जुनं झालं ग आता. आणि आता तर कायद्यानेही मुलींना हक्क दिले. मग तू असं का बोलतेस? नाही ग, हे सगळं बोलण्यापुरतं आहे वहिनी. आपल्या आजूबाजूची काही लोक अजूनही त्या जुन्या काळात जगतायत. आणि मी तुला खरं सांगू का, मला खरंच लग्न नाही करायचंय अगं. मग मी हे घर सोडून कुठे जाऊ दुसरीकडे? तुला घर सोडून जायची गरजच काय? तुझं ठरलंय ना की लग्न नाही करायचंय, झालं तर मग तुला या घरातनं बाहेर कुणीही काढू शकत नाही आणि तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. भावना, मला कधी कधी तुझा इतका हेवा वाटतो ना. माझा? हो, मग काय. बघ किती मोकळी आहेस, कुठल्याही बंधनात अडकलेली नाहीयेस, तरी वाहवत नाही गेलीयस. तुझ्या मर्यादा तुला चांगल्याच माहितीये. बघ कशी स्वच्छंदी राहतेस. आणि कुणी सांगितलंय लग्न झाल्यावर सगळ्यांचं भलंच होतं ते? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.